सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। लवकरच शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे। हा नवरात्र उत्सव अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून सुरू होतो आणि नवमी तिथीला संपतो। त्यानंतर दसरा साजरा केला जातो। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते, पण या अगोदर आपल्याला आपल्या घराची संपूर्ण स्वच्छता करून घ्यायची आहे, कारण देवीला स्वच्छता खूप प्रिय आहे। त्यामुळे जर देवीला प्रसन्न करून घ्यायचे असेल तर आपले घर स्वच्छ असणे खूप गरजेचे आहे आणि मग घटस्थापना करायची आहे। आता ती कशी करायची आहे? दीपपूजन म्हणजे काय? अखंड दिवा जर तुम्ही लावत असाल तर तो घटाच्या कुठल्या बाजूला लावावा आणि आपला घट छान असा उगवून यावा, त्याला बुरा लागू नये यासाठी काय काळजी घ्यावी, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आता हे करताना आपल्याला कुठले मंत्रच यायला पाहिजेत असे नाही, कारण सगळ्यांना मंत्र येतात असे नाही। त्यामुळे मंत्रतंत्रापेक्षा श्रद्धा आणि शुद्ध अंतकरण असणे महत्त्वाचे असते। देवी आई आपल्या मनातले सगळे भाव जाणते, त्यामुळे ही सेवा यथाशक्ती यथाभक्ती करायची आहे। आपलं मन किती स्वच्छ आहे हे महत्त्वाचे आहे। आपण आता घट कसा बसवायचा म्हणजेच घटाची स्थापना कशी करायची हे पाहणार आहोत। त्यासाठी आपल्याला एक स्टीलचे ताट, पाटी, टोपली किंवा केळीचे पान देखील चालेल। त्यामध्ये एक पंतरवाळी ठेवून घ्यायची आहे। त्यामध्ये रानातली छान अशी काळी माती घालून घ्यायची आहे। तुम्ही इतरत्र कुठली पांढरी माती वापरू नका, नाहीतर तुमचा घट व्यवस्थित उगवणार नाही। त्याच्या मधोमध एक मातीचा घट स्वच्छ धुवून घ्यावा। त्यावर कुंकवाने स्वस्तिक काढून 5 नाम ओढून घ्यावेत। घटाला लाल पिवळा धागा बांधून घ्यावा किंवा घटावर हळदी कुंकाचे 5 नाम ओढले तरी चालतील। आता त्यामध्ये आपल्याला सप्तधान्य पेरायचे आहे। यामध्ये तुम्ही 7, 5, 9 अशा प्रकारे धान्य पेरू शकता। हे धान्य पेरण्या अगोदर तुम्ही हळदीच्या पाण्याने धुवून घ्यायचे आहे, म्हणजे ते चोळून धुवू नका, फक्त हळदीच्या पाण्यातून तुम्ही काढून घ्या। यामध्ये खपली, गहू, ज्वारी, मका, जवस, मटकी, हरभरा अशा प्रकारचे धान्य तुम्ही वापरू शकता। हे धान्य मातीमध्ये सगळीकडे पसरून पुन्हा त्यावर एक मातीचा थर द्यावा, म्हणजे आपला घट छान उगवतो। त्यानंतर मातीचा घट जो आपण मधोमध ठेवला आहे त्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यायचे आहे। त्यामध्ये हळदी कुंकू टाकायचे, अक्षता टाकायचे, एक नाणं टाकायचे, एक सुपारी, फूल आणि दुर्वा टाकून घ्यावी आणि नंतर विड्याची पाने घालून त्यावर नारळ ठेवावा। नंतर वावरीवर म्हणजेच त्या मातीवरती ज्याच्यात आपण धान्य पेरलेलं आहे त्यावर पाणी शिंपडून घ्यायचे आहे। जास्त पाणी घालू नये, कारण पाणी जर जास्त झाले तर धान्य कुजते, त्याला बुरा लागतो, धान्य उगवत नाही। म्हणून 9 दिवस फक्त घटावर पाणी शिंपडायचे आहे, कारण आपण जो मधोमध मातीचा घट ठेवलेला आहे त्याच्यामध्ये देखील आपण पाणी घातलेलं आहे, त्याच्यामधून देखील पाणी जिरपते आणि जर तुम्हाला वरची माती जर कोरडी दिसली तर तुम्ही एका दिवसाआड त्याच्यावर पाणी शिंपडत राहिले तरी तुमचा घट खूप छान असा उगवतो। जिथे घटस्थापना करायची आहे त्या ठिकाणी एक पाट मांडून त्यावर लाल कापड अंथरून त्यावर जिथे आपण अखंड दिवा लावणार आहोत त्या ठिकाणी तांदळाचे स्वस्तिक काढून घ्यायचे आहे। त्यावर दिवा ठेवायचा आहे। तुम्ही दिवा तुपाचा जर लावणार असाल तर तो घटाच्या उजव्या बाजूला ठेवावा आणि जर तेलाचा दिवा लावणार असाल तर तो घटाच्या डाव्या बाजूला ठेवावा। हा दिवा खाली जमिनीवर ठेवू नये। त्यानंतर त्याला हळदी कुंकू लावून फूल अर्पण करावे, यालाच दीपपूजन असे म्हणतात। यानंतर आपल्याला आपले देव विड्याच्या पानावर अक्षदा आणि हळदी कुंकू टाकून पूजून घ्यायचे आहेत, कारण यानंतर 9 दिवस देवाची पूजा केली जात नाही। 9 दिवस देव हलवले जात नाहीत, फक्त दिवा लावला जातो आणि धूप अगरबत्ती लावली जाते। आता घट जाग्यावर बसवून घटाची पूजा करून घ्यावी। प्रत्येक गावानुसार आणि प्रत्येक भागानुसार ही पद्धत थोडी थोडी वेगळी असते, त्यामुळे आपल्या घरातील वडीलधाऱ्यांना विचारून घटस्थापना करावी। आमच्याकडे ही अशी पद्धत आहे, ती मी तुमच्याशी थोडक्यात शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। घटस्थापनेनंतर त्यावर 9 दिवस 9 माळा व्हायच्या आहेत। आपल्या घरावर देवी माताची कृपा राहावी, आशीर्वाद राहावा म्हणून दररोज या घटाची मनोभावे पूजा करावी। नवरात्रीचे 9 रंग, 9 रूपे, 9 नैवेद्य, माळा आणि 9 मंत्र कोणते यावर देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे। तो जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तो देखील एकदा नक्की चेक करा। त्यानुसार तुम्ही
9 दिवस वेगवेगळे नैवेद्य 9 मंत्र म्हणू शकता, देवीचे आचरण करू शकता. दररोज देवीची आरती सकाळी संध्याकाळी देवीची आरती करावी. ही घटस्थापना दसऱ्याच्या दिवशी काढली जाते. ज्या त्या ठिकाणी वेगवेगळी पद्धत थोडेफार बदल असू शकतात. त्यामुळे तुमच्याकडे आणखी कोणती वेगळी पद्धत असेल तर ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.